घरात कोहळं का बांधतात? कोहळं लावण्याचे असतात हे मोठे फायदे. आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळं बांधण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी तर छोटीशी काळी बाहुली असते, ती सुद्धा बांधण्याची पद्धत आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळं बांधण्याची पद्धत का आहे? घराच्या बाहेर दारामध्ये कोहळं बांधल्यानंतर कोणता फायदा होतो? या सर्व प्रकारच्या गोष्टींची माहिती आपल्याला हिंदू शास्त्रात पाहायला मिळते. तसेच हे कोहळं बांधल्यावर घराला कोणते फायदे होतात ही माहिती सांगितली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळं बांधतात. तसेच हे कोहळं लाल कपड्यामध्ये बांधतात. याने आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. आणि जरी कोणाची वाईट नजर लागली तर ती निगेटिव्ह ऊर्जा सर्व हे कोहळ्यामध्ये सामावून जाते. परिणामी घरात त्या ऊर्जेचा इतका परिणाम होत नाही. आपल्या घरात मुख्य द्वारावर हे कोहळं बांधल्यास बाहेरून येणारी दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीच येत नाही. नजरदोषापासून आपल्या घराचे रक्षण होत असते. म्हणून हे कोहळं बांधण्याची पद्धत आपल्या पूर्वजांच्यापासून चालत आलेली आहे. बाहेरून कोहळं आणत असताना कधीही देठासहित कोहळं घरी आणावे आणि घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळ्याला पुसून घ्यावे आणि त्यानंतर या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा आणि तो गंधाने म्हणजेच कुंकू थोडं ओलं करून काढावा. त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावे आणि त्याच पद्धतीने खाली स्वस्तिक काढावे. त्या कोहळ्यावरती काजळाने एखादी रेष ओढावी आणि मग हे कोहळं आपल्या देवघरात देवासमोर ठेवून त्या कोहळ्याची गंध, अक्षता, हळद, कुंकू, फुलं यांनी पूजा करावी आणि बाहेरून येणाऱ्या वाईट ऊर्जेपासून रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. शक्यतो हे कोहळं लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे. कधीकधी काही लोकांना दिसते की लाल कपड्यात बांधल्यानंतर लवकर खराब होत असतं, तर अशा वेळेला दुष्ट शक्तीपासून आपल्या घरातील लोकांचा बचाव झाला आहे असे समजावे. मग ते खराब झालेले कोहळं कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि दुसरे नवीन घेऊन यावं आणि सांगितल्या पद्धतीने पूजा करावी. आणि शक्यतो शनिवारच्या दिवशी हे कोहळं आपल्या घरामध्ये बांधायचं आहे. सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने बांधावे. पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या ह्या वेळेस हे कोहळं नक्की बदलावे आणि कोहळं हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे. अशा सांगितलेल्या पद्धतीने आणि मुहूर्तावर जर आपण कोहळं आपल्या घराबाहेर मुख्य दरवाजामध्ये जर बांधलं तर दुष्टशक्तींचा नाश होतो. चांगली शक्ती घरामध्ये येत असते. आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत. कोणालाही नजर लागत नाही, बाधा होत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो, रक्षण होते. त्यासाठीच कोहळं घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे. आणि या कोहळ्यामध्ये दुष्टशक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकद असते, असं आपलं पुराण सांगते. पूर्वीच्या काळी दुष्टशक्तीचा नाश करण्यासाठी अशा पद्धतीने या कोहळ्याचा वापर केला जात असे. काही वेळेस त्या कोहळ्याचा बळी दिला जात असत.